केला. हॅलो हॅलो नमस्कार. स्वामी घरामध्ये आलेल्या सर्व भक्तांचं सहर्ष स्वागत आहे. गेले 2 दिवस चालू असलेला भार्गव याग परशुरामांच्या जन्मानिमित्त आणि अक्षय तृतीयेनिमित्त स्वामी घरामध्ये गेले 2 दिवस परशुराम याग चालू होता आणि त्याच्या समारोपाची वेळ आता ह्या ठिकाणी आलेली आहे. आणि समारोपासाठी म्हणून प्रवचन ह्या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. अतिशय सुश्राव्य असं प्रवचन पुण्याचे हळदे शास्त्री, पुंडलिक बुवा हळदे शास्त्री, पुण्यामध्ये यांची कीर्तनही होतात आणि प्रवचनही होतात. आज आपल्या डोंबिवलीकरांना ते भाग्य लाभलेलं आहे. सगळ्यांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना ऐकायचं आहे त्यांनी इथे समोर येऊन कसा हळदे बुवांचं प्रवचन सुरू होत आहे. इथं आपल्या इथल्या नियमानुसार इथं कोणी फोन घ्यायचा नाही आहे आणि प्रवचन चालू असताना सुद्धा कोणी फोन घेऊ नका. घ्यायचा असल्यास त्या बाजूला तिथं सोय केलेली आहे. सगळ्यांनी अतिशय शांतपणे या प्रवचनाचा लाभ घ्यायचा. ह्या काय त्याचे फोटो काढते. काकू इथली घेऊ. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पुंडरीकाय वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव विचारः. भगवान गोपालकृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. अक्करकोट स्वामी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. देवदेवेश्वर भगवान परशुराम महाराज की जय. आर्षग्रंथेषु सर्वेषु श्रुति प्रामाण्यमेव च सर्वतः सारमादर्यां निरतज्ञानभूतम्. आपल्याकडे भारतीय लोकांच्यासाठी वेद हे प्रमाण सांगितलेले आहे आणि या वेदांच्याच रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी भगवान अवतार धारण करतो. आणि असा जो अवतार झाला भगवान परशुरामांचा तो या दिवशी झाला. अक्षय तृतीया असा हा आजचा फार महत्वाचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा असा आहे आजचा दिवस. शिवाय या दिवशी पहिल्या युगाचा म्हणजे कृतयुगाचा प्रारंभ झाला. भगवान व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली ती याच दिवशी सुरुवात केली. सुदाम्याने भगवान श्रीकृष्णांना जे पोहे दिले की ते मुठभर पोहे खाल्ल्यानं भगवान संतुष्ट झाले आणि त्यांनी या सुदाम्यासाठी सुदामपुरी म्हणजे सुवर्णाची नगरी निर्माण केली. तर हे पोहे देणं आणि त्याच्या बदल्यामध्ये सुवर्णाची नगरी निर्माण करणं या दोन्हीही घटना आजच्या दिवशी घडलेल्या आहेत. अन्नपूर्णा माता आपण जेव्हा भोजन करतो तेव्हा अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम सिद्धांत पार्वती असा श्लोक म्हणतो. म्हणत नसलो तर म्हणावा. तर अशी जी अन्नपूर्णा तिचाही जन्म या अक्षय तृतीयेच्या दिवशी झालेला आहे. द्रौपदी वस्त्रहरण महाभारतामध्ये जे घडलंय तोही दिवस आजचाच आहे. आणि भगवान बद्रीनारायणाच्या मंदिराचे दरवाजे उघडले जातात तेही आजच्याच दिवशी.
असा हा अनेक कारणांनी महत्वाचा असणारा हा अक्षय तृतीया नावाचा दिवस. या दिवशी जे जे काही केलं जातं ते सगळं अक्षय अशा प्रकारानं अनंत काळपर्यंत ते आपल्याला फल देणारं ठरतं. आणि म्हणून 3.5 मुहूर्तापैकी एक असणारा मुहूर्त हा अक्षय तृतीया. या दिवशी ज्याला जे करणं शक्य असेल परमेश्वराच्या संबंधात ते त्यानं करावं आणि आपल्या जीवनाची सार्थकता करावी. सामर्थ्य आहे चळवळीचे जो करीत तयाचे, परंतु ते भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. समर्थ रामदासांनी फार महत्वाचा श्लोक ही ओवी लिहिलेली आहे की प्रत्येक मनुष्य काही ना काहीतरी करत राहतो, परंतु ते जे केलं जातं ते योग्य प्रकाराने केलं जातंय की नाही आणि ते योग्य कारणासाठी केलं जातंय की नाही हे पाहणं फार महत्वाचं आहे. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे असं समर्थ रामदास ठामपणाने सांगतात. खरं सांगायचं झालं तर माणसं दुसऱ्यावरती प्रेम करण्याचं नाटक करतात, परंतु स्वतःवरती प्रेम करतच नाही. स्वतःवरती प्रेम आहे केव्हा सिद्ध होऊ शकेल की जेव्हा मनुष्य स्वतःच्या कल्याणासाठी काहीतरी करील तेव्हा ते खरं प्रेम ठरेल. आपण जे जे काही करतो ते नाशिवंत सुखप्राप्तीसाठी करतो. वास्तविक विचार केला तर प्रत्येकाची इच्छा आहे सुखाची, पण होतंय कसं सुखम इच्छाची ते मूढा हा इच्छांचे सुख कारण उदरे जायते दुःखम चिकित्सा क्रियते शिरे. इच्छा सुखाची आहे परंतु प्रयत्न मात्र त्या दृष्टीने होत नाही आणि म्हणून जे हवंय ते आपल्याला मिळत नाही. उदाहरण त्यांनी दिलंय की लहान मुलाचं पोट दुखत असतं, पण काय होतंय ते त्या मुलाला सांगता येत नाही, इतकं ते लहान आहे. मग त्याची आई ते मूल रडतंय असं लक्षात आल्यानंतर तिला जे वाटेल ते ती करत राहते. डोकं दुखत असेल अशा कल्पनेनं डोक्याला बांध तोडते, भूक लागली असेल या कल्पनेनं त्याला प्यायला देते, पण त्याच्या पोटात दुखत असतं. उदरे जायते दुःखम चिकित्सा क्रियते शिरे. तेव्हा आपल्याला सुख हवंय पण आपल्याला जे प्रयत्न आहेत ते मात्र दुःख प्राप्तीचे प्रयत्न आहेत. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त दुःखित झाले. आणि ते जे सुख आपल्याला हवंय ते कसं सुख हवंय, कधीही ज्या सुखाला अंत नाहीये, ज्या सुखाला नाश नाहीये अशा तऱ्हेचं अविनाशी शाश्वत सुख आपल्याला हवंय. आणि ते जर आपल्याला हवं असेल तर ते मिळवण्यासाठी जो शाश्वत परमेश्वर आहे त्याचीच उपासना आपल्याला करायला हवी. त्याच्या उपासनेपासून ते सुख आपल्याला कधीही मिळायचं नाही. आणि म्हणून ते सुख कोणत्या मार्गाने मिळेल ते त्यांनी सांगितलं की ते सुख तुम्हाला धर्माच्या आचरणातून मिळेल. भारतीय लोक आपलं ते जीवन जगतात ते सगळं शास्त्र काय म्हणेल, वेद काय म्हणेल, स्मृती काय म्हणेल याचा विचार करून जगतात. श्रुती प्रामाण्यमेवच अशी उद्घोषणा अक्कलकोटच्या गजानन महाराजांनी केलेली आहे. जे वेद प्रामाण्य मानतात त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पण जे वेदांची निंदा करतात, नास्तिकाची व्याख्या काय आहे, नास्तिको वेद निंदका, जे वेदांची निंदा करतात त्यांना नास्तिक म्हटलेलं आहे. तेव्हा नुसती निंदा न करून भागत नाही, त्या वेदानं सांगितल्याप्रमाणे वागावं. ते जर आपण वागलो नाही तर आपल्याला हवं असणारं जे सुख आहे ते आपल्याला मिळायचं नाही. आणि म्हणून वेद काय सांगतो, धर्मानं वागा. धर्माची व्याख्या काय आहे, धारणा धर्म विद्या हो, जो धारण करतो, सर्वांना एकत्र घेऊन देतो असा तो धर्म. त्या धर्माचं आचरण आपल्याला करायचं आहे. धर्माची अनेक तत्व सांगितलेली आहेत, लक्षणं सांगितलेली आहेत.
सामान्यता धर्म या शब्दाचा अर्थ आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे कर्तव्य वाटायला आलंय, एकेकाळी प्रत्येकाचं कर्तव्य ठरलेलं होतं की ज्या वेळेला चातुर्वर्ण्य व्यवस्था अंमलात होती त्यावेळेला कुणी काय करायचंय ठरवलेलंच असेल. आता तसं राहिलेलं नाही, कुणीही काहीही करतो. ठीक आहे, हिंदू धर्माप्रमाणे आपण तेही स्वीकारलं पाहिजे, परंतु जे आपण स्वीकारलंय किंवा आपल्या वाट्याला आलंय ते आपण प्रामाणिकपणानं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये चार ढकल करून उपयोगाची नाही. आपल्या हक्काचं जे असेल, आपल्या कष्टाचं असेल ते घेणं हे धर्मयुक्त आहे. नको रे मना द्रव्य ते पुढी लागते. समर्थ रामदासांनी निश्चित सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट जर पावित्र्याच्या दृष्टीनं कोणती असेल तर आपण बाहेरून आल्यानंतर पाय धुवून घरात येणं हे चांगलंच आहे. स्नान करून देवाला नमस्कार करणं हे चांगलंच आहे. स्नान केल्याशिवाय तोंडात पाणीही न घेणं, अन्न ग्रहण न करणं हे चांगलंच आहे. पण या सगळ्यापेक्षा सुद्धा पावित्र्य कशाचं जपायला पाहिजे तर अर्थाचं पावित्र्य. आपण जे द्रव्य मिळवतो, आपण जो पैसा मिळवतो तो योग्य मार्गाने मिळवतोय की नाही याचा विचार आपल्याला करावा लागतो. ते आपलं नाही ते न घेणं आणि ते आपलं आहे तेवढंच घेणं लागतं किती आपल्याला. शास्त्राची आज्ञा अशी आहे की अधिकंयो म्हणजेच तेवढं दंड बरं. पोटाला जेवढं लागतं तेवढं मिळवणं हा प्रत्येकाचा हक्क आहे, तो अधिकार आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक मिळवणं, 7 पिढ्यापेक्षा सुद्धा जास्त पिढ्यांची सोय करून ठेवणं हे धर्मशास्त्राला मान्य नाही. ते राजकारणाला कदाचित मान्य असेल आणि करता, पण धार्मिक राजकारणाला किंवा धार्मिक सामाजिक भूमिकेतून आपल्याला जेवढं हवं तेवढंच आपण मिळवलं पाहिजे. एक घटना घडलेली आहे रामरायांच्या राज्यातली ती घटना. एक संन्यासी चालले होते आणि जाता जाता त्यांना वाटेमध्ये अंगठी पडलेली दिसली सुवर्णाची. त्या सुवर्णाची अंगठी रस्त्यामध्ये पडलेली आहे. तेवढ्यात काय झालं, समोरच्या बाजूनं एक पखारवाला येताना संन्याशांना दिसला. हा पखारवाला म्हणजे तांबड्याच्या पिशवीतून पाणी नेणारा. कुठेतरी बांधकाम चालू होतं आणि त्याला तो पाणी पुरवत होता त्या तांबड्याच्या पिशवीतून. तर तो समोरून येताना या संन्याशांना दिसला म्हणून त्यांनी त्या सुवर्णाच्या अंगठीवरती पाऊल ठेवलं आणि ते उभे राहिले. तो समोरून पखारवाला आला. त्यामुळे बघितलं संन्यासी महाराज उभे आहेत. त्याने त्या संन्यासी महाराजांना नमस्कार केला आणि तो तिथून पुढे निघून गेला. पाणी घातलं, तो पुन्हा आला तेव्हाही संन्यासी तिथेच उभे होते. त्याने पुन्हा त्यांना नमस्कार केला, पाणी आणण्यासाठी गेला. पाणी घेऊन आला तरीही पुन्हा संन्यासी तिथेच उभे. आता मात्र त्याला राहावं नाही. त्यानं विचारलं, महाराज आपण अवघडलेल्या परिस्थितीमध्ये असे उभे का, आपल्या पायाला काही होतंय का? तेव्हा संन्यासांनी सांगितलं, बाबा रे माझ्या पायाला काहीही होत नाही, मग तुम्ही असे का उभे? तर त्या संन्यासांनी सांगितलं, आपला पाय त्या अंगठीवरच्या बाजूला गेला आणि सांगितलं, हे बघ ही अंगठी इथं पडलेली आहे, कोणाची आहे मला माहित नाही, तुलाही माहित असणार नाही, पण ती अंगठी उचलून घेण्याचा मोह तुला होऊ शकेल तर तुला त्याची गरज आहे. पण गरज असली तरी सुद्धा ते तुझं नाही, ते तुला घेण्याचा मोह होऊ नये. म्हणून ती तुला दिसलीच नाही तर मोह कसा होईल, म्हणून ती न दिसावी यासाठी मी त्या अंगठीवरती पाय देऊन उभा होतो. तेव्हा तो पखारवाला म्हणाला, संन्यासी महाराज
ती अंगठी गेले 8 दिवस तिथे पडलेली आहे. मी रोज त्या मार्गाने जातोय, पण ती वाटेत पडलेली अंगठी उतरून घेतात. तर तुमच्यामुळे मला कळलं, मला ती अंगठी उतरून घेण्याचा मोह झालाच नाही. आता हे रामराज्यामध्ये असं घडू शकतं. आजच्या काळात कल्पना करा, एखादी अंगठी आहे पडलेली, अंगठीचं जाऊ द्या, मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. एक कोट्याधीश माणूस आणि मी असे दोघे जण जात होतो. त्याच्यामध्ये 4 आण्याचं नाणं पडलेलं होतं. त्यावेळेस ते चालू होतं. त्या कोट्याधीश माणसानं ते 4 आण्याचं नाणं उचलून आपल्या खिशात घातलं. आता कोट्याधीश माणसाला सुद्धा 4 आण्याचा मोह आवडत नसेल, तर अंगठीचा मोह सामान्य माणसाला कसा आवडेल? पण तो आवरणं हेच धर्माच्या आचरणाचं लक्षण. म्हणजे जे माझं नाही ते आपल्याला कधीही घेण्याची प्रवृत्ती होऊ नये. ही जी प्रवृत्ती आहे ती आपल्याला कशातून मिळते? ती धर्माचरणातून मिळते. कायद्यानं सगळ्या गोष्टी होत नाहीत. मी प्रामाणिकपणानं ठामपणानं सांगतो, कायद्यानं फार कमी प्रमाणात माणूस केलं शकतो. पण कायदा जेव्हा निर्माण करतात तेव्हा तेच लोक त्यातून पळवाटही काढत असतात. पण धर्माचं तसं नाहीये. धर्म हा अंतःकरणामध्ये असू शकतो. एक काळ असा होता की प्रत्येकाची धर्मावरती श्रद्धा होती. प्रत्येक पाऊल धर्म काय म्हणेल, परमेश्वर काय म्हणेल याचा विचार करून मनुष्य टाकत होता. त्याचं कारण असं आहे की परमेश्वर हा सर्वत्र भरलेला आहे. ईश्वर सर्वभूताना हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया, असं भगवंतांनी स्वतःच वर्णन केलं. त्यामुळं परमेश्वर हा तुमच्यात आहे, माझ्यात आहे, सर्वात आहे. या माईक मध्ये पण तो आहे, या डबीमध्ये पण तो आहे, या चष्मामध्ये पण तो आहे, सर्वत्र आहे. परमेश्वर नाही अशी जागाच शिल्लक नाही. त्यामुळं सर्वत्र परमेश्वर आहे अशा धारणेवरती ज्याचा विश्वास आहे तो आपल्या जीवनामध्ये नेहमी वागत असताना त्याला पाप करावंसं वाटणारच नाही. का? परमेश्वर पाहतो आहे. परमेश्वर पाहतो आहे. म्हणजे स्वामी रामकृष्ण परमहंसांनी संतांची व्याख्या केलेली होती. प्रत्येक संतांना वेगवेगळी संतांची व्याख्या केलेली आहे. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, संत कुणाला म्हणावं तर तो आत आहे, बाहेर आहे. संत आत आहे, बाहेर आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये संतांना दार लावून कडी लावावी लागते असं ज्यांच्या जीवनात आहे तो संत नव्हे, अशी रामकृष्ण परमहंसांची व्याख्या आहे. संतांचं जीवन हे उघड असलं पाहिजे. लपवण्यासारखं, गुप्तपणानं करण्यासारखं संतांच्या खऱ्या संतांच्या जीवनात काहीही नसतं. संतांचा व्यवहार हा उघडा व्यवहार असतो. ज्ञानदेवांची जी आरती आहे ना, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे, प्रगट गुह्य बोले. संतांच्या जीवनामध्ये झाकून ठेवण्यासारखं काहीच नसतं. प्रामाणिक मनुष्य जो असतो ना त्याच्या जीवनामध्ये लपवण्यासारखं काही नसतं. म्हणजे असं म्हटलं जातं की आमच्या खाजगी जीवनात तुम्ही कशाला डोकावता? बरोबर आहे, कुणाच्या खाजगी जीवनामध्ये डोकावू नये हे बरोबर आहे. पण न डोकावण्यासारखं खाजगी जीवन असणं हा जीवनाचा अधःपात आहे. न डोकावण्यासारखं खाजगी जीवन असणं हा जीवनाचा अधःपात आहे. झाकण्यासारखं काहीच असता कामा नये. आणि म्हणून प्रपंच आणि परमार्थ या 2 बाबतीमध्ये प्रपंच जो आहे तो झाकून गेला करून चालत नाही, तो उघडेपणानं करावा लागतो. आणि परमार्थ मात्र झाकून करावा लागतो. परमार्थ हा दाखवण्यासाठी करायचा नाही. आणि म्हणून काही मंडळी जेव्हा जप करतात
किंवा हातामध्ये माळ असते. हल्ली आता ती माळ ही किती जमा व्हायला लागलेली आहे. काउंटर ते यंत्र असतं, त्या यंत्राच्या धारातून तो जप केला जातो. शेवटी अकरणात मंद करणं श्रेय, अजिबात न करण्यापेक्षा तुळशीची माळ नाही घेत यंत्रावर करतायत, जप करतायत ना, जप करणं महत्वाचा असा विचार करून आपण ते सोडून देतो. तर ती जी माळ असते ती माळ गोमुखीमध्ये घालून तो जप केला जातो. का? तर जप हा तुमच्यासाठी करायचा, दुसऱ्यासाठी नाही आणि परमेश्वरासाठीही नाही. तुम्ही त्या जप केल्यामुळं परमेश्वराचा फायदा काही नाहीये. तुम्ही त्या परमेश्वराची उपासना केली, परमेश्वराची पूजा केली, परमेश्वराचा काहीही फायदा नाही. फायदा तुमचा आमचा आहे. परमेश्वराला कशाचीही आवश्यकता नाही. परमेश्वराला भूक लागत नाही, परमेश्वराला तहान लागत नाही असं उपनिषदामध्ये वर्णन आहे. तेव्हा तहान भूक ही तुम्हा आम्हाला लागते. पण खरंच तुमचा भाव असेल तर त्याला तरी भूक लागली नाही तरी तो तुम्ही दिलं तर तो स्वीकारतो. पण केव्हा भावभक्ती असेल तर पत्रम पुष्पम फलं तोयं योने भक्त्या प्रयच्छति. भगवंतानी एक शब्द असा घालून ठेवला, तो जर घातला नसता तर मी तुम्हाला सांगतो आपण त्या परमेश्वराला पाण्यात कायम पडवून ठेवलं असतं. पत्रम पुष्पम फलं तोयं, तोय म्हणजे पाणी. पहिली गोष्ट सांगितली पत्र म्हणजे पान. ते तुळशीचं असेल, बेलाचं असेल, तसलंही असेल. पुष्प म्हणजे फूल, फळ आणि पाणी. हे परमेश्वराला आवडतं. पण केव्हा आवडतं? एक असा शब्द घालून ठेवलाय, पत्रम पुष्पम फलं तोयं योने भक्त्या प्रयच्छति. भक्तीने दिलं तर ते आवडतं. मी जेव्हा सुदामाचं चरित्र पहिल्यांदा वाचलं तेव्हा मला असं वाटलं की परमेश्वर एका मूठभर पोह्यामध्ये संतुष्ट झाला असेल तर मी त्याला पोटभर दिलं तर तो माझ्यावर जास्त नाही का संतुष्ट होणार. म्हणून मी त्या परमेश्वराच्या देवळात एक पोटभर पोहे घेऊन ठेवले. पण त्या पोह्याचा त्यानं कधीही स्वीकार केलेला नाही. परमेश्वराला पोटभर पोहे नको तर मूठभर सुद्धा पुरतात. ते सुद्धा त्या सुदाम्याच्या बायकोनं शेजारून मागून आणलेले होते. तर घरात काहीच नव्हतं. इतकं दारिद्र्य ते जीवन होतं. मला आपल्याला सांगायचं आपण ते परमेश्वराला देतो ते कोणत्या भक्तीनं देतो, कोणत्या भावनेने देतो ते महत्वाचं आहे. देव भावाचा भुकेला. आणि म्हणून जनाबाईनं जे त्याला दिलं ते त्यानं घेतलं. म्हणजे परमेश्वराला शिळी भाकरीच आवडते असंही नाही. जनाबाईने शिळी भाकरी दिली ती त्यानं घेतली. मीराबाईनं मोतीचूरचा लाडू दिला तोही त्यानं घेतला. मीराबाई श्रीमंत होती, जनाबाई गरीब होती. पण ती श्रीमंत असणारी मीरा आणि गरीब असणारी जनाबाई दोघांचाही भाव मात्र समानच होता. भावामध्ये फरक नव्हता. आणि म्हणून ती श्रीमंत आहे म्हणून देवानं स्वीकारलं असं नाही, किंवा ही गरीब आहे म्हणून स्वीकारलं असंही नाही. तर दोघांच्याही अंतःकरणामध्ये स्वतःपेक्षा परमेश्वर श्रेष्ठ आहे अशा तऱ्हेचा भाव होता. काही लोकांची कशी भावना असते लक्षात घ्या. अक्कलकोट स्वामी आणि त्यांचे पट्ट शिष्य बाळप्पा महाराज. अक्कलकोट मध्ये 3 मठ आहेत स्वामी महाराजांचे. त्यापैकी एक मठ ज्या वडाच्या झाडाखाली अक्कलकोट स्वामींनी आपलं शरीर ठेवलं तो वटवृक्ष मठ हा एक मठ झाला. दुसरा मठ हा एसटी स्टँडवर तोळप्पा महाराजांचा मठ आणि तिसरा मठ आहे तो बाळप्पा महाराजांचा. म्हणजे स्वामी समर्थांनी बाळप्पा महाराजांना पादुका दिल्या आणि त्या स्थापन करायला सांगितल्या. त्या ठिकाणी स्थापन झाल्या. तो आमचा
बाळप्पा महाराजांचा मठ गुरु म्हणतील असंही त्याचं नाव आहे. तर तेव्हा अक्कलकोट स्वामी आणि बाळप्पा महाराज यांची पहिली भेट झाली अक्कलकोट मध्ये. तेव्हा बाळप्पा महाराजांना अक्कलकोट स्वामींनी मुठभर शेंगा दिल्या. आता मुठभर शेंगा दिल्यानंतर बाळप्पा महाराजांनी त्याचा अर्थ असा घेतला की अक्कलकोट स्वामी महाराजांना आजपासून मी मुठभर शेंगाच फक्त खाव्यात असं दिसतंय. आणि तुम्हाला सांगतो त्या दिवसापासून बाळप्पा महाराज रोज फक्त मुठभर शेंगा खायचे. आता मुठभर शेंगा खायचे या शब्दाचा अर्थ शेंगा खात नव्हते, त्याचे दाणे खातो. म्हणजे मुठभर शेंगा आणायचे आणि त्याचे जे दाणे येतील ते खायचे. ते दाणे ते मुठभर असणार नाही, तेवढेच खायचे आणि बारीक आहे. तुम्ही असं कल्पना करा की आता मुठभर शेंगाचे दाणे खाल्ल्यानंतर ते लवकर गेले असतील अशी आपण कल्पना कराल. पण तसं घडलेलं नाही. तर अक्कलकोट स्वामींनी देह ठेवल्यानंतर 32 वर्ष बाळप्पा महाराज जगलेले आहेत. मग आता त्याच्या पुढे तुमच्या मनात असं येईल की ते जरी जगले असले तरी काही झोपूनच असतील. नाही, तर ते रोज 20 तास जप करायचे. किती? 20 तास. आपण 20 मिनिटं तरी करत असलो तरी खूप झालं बरं का. आपण रोज 20 मिनिटं तरी प्रामाणिकपणानं जप केला तरीही खूप झालं. काही घरांमध्ये तेवढाही होत नाही. हे वास्तव आहे. खरं म्हणजे या युगामध्ये नामस्मरणाची फार फार आवश्यकता आहे. आणि तो प्रत्येक घरामध्ये हा नामस्मरणाचा गजर व्हायला हवाय. युगाचं ते महत्वाचं कारण आहे. प्रत्येक घरामध्ये ज्याला जी देवता आवडेल त्यानं त्याच्या देवतेचा जप करावा. श्रीराम जय राम जय जय राम म्हणावं. हरे राम हा मंत्र म्हणावा. दिगंबरा कोणताही ज्याला जो आवडेल तो त्याने जप करावा. पण घरोघरी हा भगवंताच्या नामाचा गजर व्हायला हवा. तर बाळप्पा महाराज 32 वर्ष जगले स्वामींच्या नंतर आणि रोज 20 तास जप करत होते. आपला विश्वास बसणार नाही. आमच्या गुरुमंदिरामध्ये ज्या पाटावरती बसून ते जप करत होते ते पाठ बसून बसून वाकडा झाला. आजही पाठ गुरुमंदिरामध्ये तो आहे. इतका जप ते करायचे. मी आपल्याला हे एवढ्यासाठी सांगतोय की बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी मुठभर शेंगा दिल्या आणि त्यानंतर बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी कधीही कुठल्याही प्रकारचा प्रसाद म्हणून दिला नाही. आता कल्पना करा, स्वामी समर्थांसारखे सद्गुरू प्रत्यक्ष असताना इतर सर्वांना प्रसाद देत आहेत आणि बाळप्पा महाराजांना प्रसाद देत नाहीये. आपल्या बाबतीत असं घडलं तर आपल्याला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. बाळप्पा महाराजांना सुद्धा वाईट वाटायचं की सगळ्यांना प्रसाद दिला जातो आणि मलाच का देत नाही. एक दिवस बाळप्पा महाराजांनी, गुरुपौर्णिमेचा दिवस होता, भरपूर गर्दी होती. बाळप्पा महाराजांनी विचार केला की या गर्दीमध्ये माझं आपण राहायचं आणि गर्दीतून हात पुढं करायचा. म्हणजे मग ते आपल्या हातात त्यांच्याकडून प्रसाद मिळेल. आपण त्यांना की दिसणार नाही. कदाचित मी दिसल्यामुळे मला त्यांना प्रसाद द्यायचाच नसेल तर मी अशा तऱ्हेने त्यांच्याकडून प्रसाद घेईन. आणि तुम्हाला सांगतो त्या गर्दीमध्ये बाळप्पा महाराज मागे उभे राहिले, हात पुढे केला, सगळ्यांच्या हातावरती प्रसाद दिला. फक्त बाळप्पा महाराजांचा हात तेवढाच स्वामी समर्थांनी पकडला. आणि हे तेव्हा बघितलं तेव्हा मात्र बाळप्पा महाराजांना राहावे ना ते ढसा राहिले. लहान मुलाला ते हवं ते मिळालं नाही म्हणजे आई जवळ ते लहान मूल कसं रडतो ना तसं हा बाळप्पा महाराज स्वामी समर्थांनी आपल्याला प्रसाद देण्याचं टाळलं आणि म्हणून त्यांना वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. ते रडले. कुणीतरी स्वामी महाराजांना सांगितलं, महाराज ते रडताय.
स्वामी सांगितलं की रडू दे. आणि मग गुरुपौर्णिमेची गर्दी संपली आणि बाळप्पा महाराजांनी रडत होते ते स्वामी समर्थांनी बघितलं आणि बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी हात मागे जवळ बोलावलं. बाळप्पा उठून स्वामींच्या जवळ गेले, नमस्कार केला आणि स्वामी महाराजांनी त्या बाळप्पा महाराजांना विचारलं, बाळ, आम्ही अनेक लोकांना त्यांच्या हातावरती खडीसाखर दिली, तुझ्या हातावरती दिली नाही म्हणून तुला वाईट वाटलं, तू रडलास. आम्ही लोकांना 2च खडीसाखरेचे खडे दिले, तुला जर त्या 2 म्हणजे खडीसाखरेमध्ये तुझं समाधान होणार असेल तर आम्ही लोकांना 2च खडे दिले, आम्ही तुम्हाला 2 कोटी देतो, तुम्हाला आम्ही 2 कोटी खडीसाखर देतो, तेवढ्यानं तुमचं समाधान होणार असेल तर आम्हाला सांगा. बाळप्पा, आम्ही तुम्हाला जे द्यायचं ठरवलंय ते तुम्ही संपवायचं ठरवलं तरी ते संपणार नाही, असं आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि हे ऐकल्यानंतर बाळप्पा महाराजांना इतकं वाईट वाटलं की आपण खडीसाखरेला महत्व दिलं. आणि मग बाळप्पा महाराजांना स्वामी समर्थांनी काय दिलं? स्वतःच्या पायातल्या पादुका दिल्या. त्या सद्गुरूंच्या पादुका ज्यांना मिळाल्या त्या या जगामध्ये अजून मिळवण्याचं काय होतं? मला आपल्याला असं सांगायचं की समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली ही ठरेना. परमेश्वराजवळ काय मागावं हे कळलं पाहिजे. परमेश्वराजवळ काहीही मागू नये. आपल्याला काय व्हायचे आपल्यापेक्षा परमेश्वराला जास्त कळतं आणि म्हणून तो परमेश्वर सगळ्या जगाची माता आहे हा भाव डोळ्यासमोर ठेवून परमेश्वराची तुझा उपासना आपण करा. हे सगळं आपण जेव्हा ऐकतो वाचतो ते कसं होतं, वाचतो तेव्हा ते आपल्याला बरं वाटतं, पण थोडा वेळ गेला की सगळं मनातून निघून जातं. ग्रंथ वाचायचे असतात, प्रवचन ऐकायचं असतं, कशासाठी तर ते आपल्याला माहीत नाही ते माहिती व्हावं आणि ते माहीत झालं ते आचरणात यावं. आचरणात येणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं होतं, अर्जुना तू परिससी परिसूनी अनुष्ठिसी, म्हटलं आम्हाला काय असे सांगावया. भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना तुझ्यासारखा श्रोता मला मिळाला आणि म्हणून किती सांगू असं मला होतं. तुम्हाला सांगतो, आदर्श श्रोता आणि आदर्श वक्ता कोण? तर आदर्श श्रोता आहे अर्जुन आणि आदर्श वक्ता आहे भगवान श्रीकृष्ण. संबंध भगवद्गीता अर्जुनाला भगवंताने सांगितली. तासाभरात ती गीता संपली. आजही जी 700 श्लोकांची गीता आहे ती जर आपण वाचायला घेतली तर तास सव्वा तासामध्ये ती गीता वाचून संपते. अशी ही गीता भगवंतांनी अर्जुनाला रणांगणामध्ये सांगितली आणि 1 तासामध्ये ती गीता ऐकल्यानंतर अर्जुनाला ती कळली आणि वळली सुद्धा. तर शेवटी त्या अर्जुनाने उत्तर दिलंय, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, माझा मोह नष्ट झाला. अर्जुनाला मोह झाला होता की नाही? कथम भीष्म म्हणून सांगते द्रोणांच्या मधुसूदन, त्याला मोह झाला होता आप्तेष्टांच्या वरती बाण कसा टाकू. पण तेव्हाही भगवद्गीता त्या अर्जुनानं ऐकली तेव्हा सगळ्या प्रकारची उत्तरं त्याला मिळाली. आता कसली शंका मनामध्ये उरली नाही आणि त्यानं भगवंताला वचन दिलं, करिष्ये वचनं तव, तुम्ही जे मला ऐकवलं ते सांगितलं ते मी आता आचरणात आणणार आहे. ते ऐकल्यानंतर भगवंतांचा संतोष झाला. आपण कमी कुठे पडतो, आपण जे ऐकतो ते आपल्याकडे एक म्हण आहे, नळी फुंकिली सोनारे तिकडून तिकडे गेले वारे. आता हे सोनार अजूनही नळी फुंकतो बरं का. अन्यथा 50-60 वर्षापूर्वी घरोघरी चोरी होत्या,
त्यामुळं घरोघरी फुंकायला लागत होते. पण आता गॅस सिलेंडर आल्यापासून फुंकणं कमी झालं. पण आता सध्याच्या काळात बऱ्याच ठिकाणी पुन्हा फुंकायला सुरुवात झालेली आहे गॅस टंचाई झाल्यापासून. शेवटी जुनं ते सोनं म्हणण्याची वेळ येते. जाऊ द्या. जे सांगितलं जातं ते आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. सोमोपंत दांडेकर नावाचे वारकरी संत अधिकारी होऊन गेले. ते सांगायचे की कीर्तन झालं, प्रवचन झालं की श्रोते प्रवचनकारांना कीर्तनकारांना नमस्कार करतात. त्या नमस्कार करण्याचा अर्थ काय? तर ते श्रोते कीर्तनकारांना सांगतात नमस्कार करून की गुरुजी आम्हाला तुम्ही ते तास 3 तास सांगितलं ते आम्ही ऐकलो. आता आम्ही जे ऐकलं ते सगळं तुमच्या पायावर ठेवतो आणि जसे आलो तसे कोरडे घेऊन परत जातो. हा ज्या नमस्कार करण्याचा अर्थ आहे म्हणाल. आता असं जर आपलं श्रवण असेल तर त्या श्रवणाचा आपल्याला काही फायदा नाही. श्रवणाचा फायदा तेव्हाच आपल्याला होऊ शकेल की जेव्हा आपण त्या श्रवणाचं मननामध्ये मननाचं निधिध्यासामध्ये जे जे केले पुराण श्रवण ते ते व्यर्थ होय मनने मीन या जागी श्रवणाचे मनन अत्यादरे करावे. ते ऐकय त्याच्यावरती विचार करावा. विचार केल्यानंतर ते आचरणात आणावं. आचरणात आणल्याशिवाय ऐकण्याचा काही उपयोग नाही. पण हे ऐकावंसं केव्हा वाटतं? मनुष्य तेव्हा अहंकार सोडून देतो तेव्हा तो ऐकतो. एकेकाळी आई वडिलांना फार बोलावं लागत नसे, शासनही करावं लागत नसे. डोळ्याच्या थाकानं मुलं वागत होती. वडील फक्त डोळे वटारायचे तेवढंच पडत असत. पण आज परिस्थिती बदललेली आहे. आज अनेक आई वडील तक्रार करतात मुलं ऐकत नाही. आता ती ऐकत नाही त्याचा अर्थ काही बहिरी नसतात. त्याचा अर्थ असा आहे की आम्ही ते सांगतो त्याप्रमाणे ती वागत नाही. हे चांगलं लक्षण नाही. आपल्याला जर खरंच आदर्श भारत घडवायचा असेल, पुन्हा या भारतामध्ये रामराज्य यावं असं वाटत असेल तर एक तर आई वडिलांनी आपला आदर्श मुलांच्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे आणि अशा आदर्श आई वडिलांचं मुलांनी ऐकलं पाहिजे. याशिवाय दुसरा तरुणोपाय नाही. त्या भगवान श्रीकृष्णानं विचार केला की युद्ध झालं आणि विजय कुणालाही जरी मिळाला, पांडवांना मिळाला काय किंवा कौरवांना मिळाला काय, पण युद्ध झालं तर अपरिमित प्राणहानी होणार. ती जर टाळायची असेल तर काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण स्वतः पांडवांचा दूत बघून कौरवांच्या दरबारामध्ये आले. कौरवांच्या दरबारामध्ये सिंहासनावरती धृतराष्ट्र बसला होता, त्याच्या शेजारी दुर्योधन बसला होता, बाकी भीष्म वगैरे आपापल्या स्थानावरती बसले होते. आणि अशा त्या दरबारामध्ये भगवान श्रीकृष्णांचं आगमन झालं आणि भगवान श्रीकृष्णांनी बोलायला प्रारंभ केला. धृतराष्ट्राला उद्देशून, धृतराष्ट्रा या तुझ्या उन्मत्त मुलांना सांग की पांडवांनी तुम्ही जे जे केलं ते सगळं त्यांनी सहन केलं. 12 वर्षांचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, इतकं सगळं सहन करून सुद्धा आज ते तुमच्याकडे त्यांच्या हक्काचं ते राज्य आहे तेवढंच म्हणताय. भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्राला सांगितलं तेवढं जर त्यांना दिलं तर युद्ध टळेल. धृतराष्ट्रानं ते अमान्य केलं. शेवटी भगवान श्रीकृष्णांनी 5 गावं मागितली. फक्त जास्त देऊ नकोस, फक्त 5 गावं दे. तेवढ्या व्यक्ती पांडव संतुष्ट होती. ते ऐकल्यानंतर त्या दुर्योधनानं उन्मत्तपणानं सांगितलं 5 गावं काय,
सुईच्या टोकावरती जेवढी माती राहते तेवढीही आम्ही पांडवांना देणार नाही. हे ऐकलं भगवान श्रीकृष्णाने. आणि मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, ठीक आहे, माझ्या दृष्टीनं मी तुमच्या कल्याणाचा प्रयत्न केला, पण तुमच्या दुर्दैवानं तुमच्या नशिबातच नसेल तर आम्ही तरी काय करणार. आता या सगळ्याचा परिणाम म्हणून भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला सांगितलं की तुझ्या सगळ्या पुत्रांचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आता भगवान श्रीकृष्ण जाण्यासाठी निघणार. एवढ्यात भगवान श्रीकृष्णांचं लक्ष गेलं. कुठे लक्ष गेलं? दरबारामध्ये भगवान परशुराम प्रवेश करत होते. त्या भगवान परशुरामाला बघितल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पायावरती डोकं ठेवून हात जोडले. भगवान श्रीकृष्णांनी परशुरामांना नमस्कार केला आणि भगवान श्रीकृष्णाने परशुरामाला सांगितलं, महाराज, दुर्योधनाला माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. आपण आला आहात, आपण काही सांगून बघा, झाला उपयोग तर ठीक आहे. आणि असं म्हणून भगवान श्रीकृष्ण निघून गेले. आणि आता त्या दरबारामध्ये भगवान परशुराम बोलू लागले. महाभारतामध्ये वर्णन आहे. परमसंत ऋषी गजानन महाराजांनी हे सांगितलेलं आहे की आता परशुराम बोलायला लागले. परशुरामाने त्या दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, तुला तुझ्या शक्तीचा, तुला तुझ्या सत्तेचा माज चढलाय, अहंकार झालाय आणि म्हणून तुला कुणाचंही ऐकावंसं वाटत नाही. पण अहंकारानं कुणाचंही कल्याण होत नाही. जोपर्यंत अहंकार शिल्लक आहे तोपर्यंत मनुष्याला कधीही मोक्ष मिळू शकत नाही. आणि म्हणून दुर्योधना, अहंकारानं काय होतं ते लक्षात यावं म्हणून तुला एक घटना सांगतो. असं म्हणून भगवान परशुराम त्या दुर्योधनाला सांगू लागले. दुर्योधना, एक विश्वजित नावाचा राजा होता. काय नाव? विश्वजित. म्हणजे का? ज्यानं विश्व जिंकलं होतं, ज्यानं जगत जिंकलं होतं असा. आता ज्यानं जगावरती विजय मिळवला त्याला आता शत्रूच कोणी उरला नाही, प्रतिस्पर्धी कोणी उरला नाही. आता तो राजा विचार करू लागला, जे सामर्थ्य माझ्याजवळ आहे ते सामर्थ्य प्रकट करण्यासाठी समोरच कोणी नसलं तर त्या सामर्थ्याचा उपयोग काय. आणि म्हणून एक दिवस एक ब्राह्मण असा पांथोक्त त्या राजाला भेटला. त्या राजानं त्या ब्राह्मणाला सांगितलं, महाराज, तुम्ही असे सगळीकडे फिरत असता तर माझ्या बरोबर युद्ध करू शकेल असा एखादा माणूस तुमच्या या फिरण्यामध्ये तुम्हाला कधी कुठं दिसला का? ते ऐकल्यानंतर त्या ब्राह्मणानं त्या राजाला सांगितलं, राजा, होय, असे दोघे जण मला दिसलेले आहेत. ते दोघे राहतात कुठे? तर ते बद्रिकाश्रमात राहतात. त्या दोघांच्या पैकी एकाला तरी तू जिंकलंस तरी मी तुला जगज्जेता म्हणे. तोपर्यंत मी तुला जगज्जेता म्हणणार नाही, मी तुला विश्वजित म्हणणार ना. हे ऐकल्यानंतर हा राजा अशाच प्रतिस्पर्धेची वाट पाहत होता. ते त्याचे बाहू स्फुरण पावायला लागले. त्यानं ताबडतोब युद्धाची सिद्धता केली आणि हा राजा त्या बद्रिकाश्रमी आला. आता बद्रिकाश्रमी आल्यानंतर त्यानं सगळीकडे लक्ष टाकलं तर कोणी जप करताय, कोणी दान करताय, कोणी हवन करताय, पण तिथं कोणी वीर पुरुष दिसला तर वीर पुरुष आहे तेव्हा कळतं. तर ज्याच्याजवळ काही शस्त्र आहे, धनुष्यबाण आहे, तलवार आहे, पण असं कोणाजवळ ते नव्हतं. सगळे धर्मकर्मामध्ये करून गेलेले होते. शेवटी
त्या राजाने इकडे तिकडे बघितलं आणि तो निराधाराने निघाला. निघाल्याबरोबर तिथे जी अनेक मंडळी होती त्यामध्ये दोघे जण असे होते. त्यातला एक उठला आणि तो राजाजवळ आला आणि विचारलं, राजा तू इथे आलास का? इकडे तिकडे बघितलंस का? आणि तुझा चेहरा पडलेला घेतला आणि तू निघालेला बघितलं आणि म्हणून मी तुझ्याजवळ आलो. चाललास का? काय हवंय तुला? तेव्हा त्या राजानं सांगितलं की मला एका गृहस्थानं इथे दोघे वीर आहेत असं सांगितलं, पण मला इथे कोणी वीर दिसतच नाहीये म्हणून मी परत चाललो. तेव्हा ज्यानं त्याला राजाला विचारलं होतं तो म्हणाला, तुला ज्या गृहस्थानं 2 वीर इथे आहेत म्हणून सांगितलं ना, त्यातला एक वीर मी आहे म्हणाला. ते राजानं ऐकलं आणि त्याला ती थट्टा वाटली आणि तो म्हणाला, महाराज तुम्ही वीर, तुम्ही तर फुंकण मारली तरी पडा अशी तुमची शरीर यष्टी आणि तुम्ही वीर कसं काय समजता? तेव्हा तो म्हणाला, हे बघ माझी शरीर यष्टी कशीही असली तरी तुम्हाला जर माझ्याबरोबर युद्ध करायचं असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीनं युद्ध माझ्याबरोबर करा आणि मला पराजित करून दाखवा, मला पराभूत करा. जर तुम्ही मला पराभूत केलं तर मग अजूनही काही त्याच्याबरोबर मी तुम्हाला युद्ध करायला सांगतो. पण आम्हा दोघांपैकी कोणालाही जर तुम्ही पराभूत करू शकला नाही तर तुम्हाला विश्वगीत हे नाव धारण करता येणार नाही. राजानं त्याला सांगितलं, महाराज युद्ध करणं ही सोपी गोष्ट नाहीये. तुम्हाला वाटत असेल अग्नीमध्ये आहुती दिली इतकी सोपी युद्ध कला नाही. तुमच्याजवळ काही शस्त्र नाही, तलवार नाही, धनुष्य नाही, बाण नाही, काही नाही. युद्ध कसं करणार तुम्ही? तिथं तर मला समिधा दिसत आहेत, काही तांदूळ दिसत आहेत, तूप दिसत आहे, म्हणजे हवनीय द्रव्य दिसत आहे, बाकी काही दिसत नाही. तेव्हा त्या ब्राह्मणानं सांगितलं, हे बघा माझ्याजवळ काय आहे त्याचा विचार कोणी करू नका, तुमच्याजवळ काय आहे त्याचा विचार करा आणि तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीनं माझ्याबरोबर युद्ध करा. आणि आता त्यानं दिलं ते युद्धाचं आव्हान त्या जगत खेळता या नागानं मुसमुस मारल्या त्या राजाला ते आव्हान फेटाळून लावणं शक्य झालं नाही. त्यानं ते आव्हान स्वीकारलं आणि त्या दोघांचं घनघोर युद्ध सुरू झालं. हा राजा त्या गृहस्थाच्या वरती बाण टाकत होता आणि तो समिधा फेकत होता आणि अशा तऱ्हेनं ते युद्ध चालू असताना थोड्याच वेळामध्ये त्या राजाचा पराभव होण्याची चिन्ह प्रकट व्हायला लागली. त्या राजाच्या लक्षात आलं की याच्या बरोबर युद्ध करणं आपल्याला अशक्य आहे. आपल्याला वाटलं होतं तेवढा युद्धावरती विजय मिळवणं सोपं नाहीये. आणि शेवटी त्या राजानं त्याला हात जोडले आणि सांगितलं, महाराज मी हरलोय, मी तुमच्या बरोबर युद्ध करू शकत नाही. हे ऐकल्यानंतर त्यानं सांगितलं, ठीक आहे तू हरला असे कबूल केलंस आणि आता मी तुला सांगतो, हे बघ जगामध्ये शेरास 1.25 शेर असतो. आजपर्यंत तू ते समजत होता की मला स्पर्धी कुणीच नाही. असा अहंकाराचा विचार करू नकोस. इथून पुढे एकच लक्षात ठेव, जे काही असेल ते प्रामाणिकपणानं करणं. अहंकार हा प्रत्येकाचा वैरी आहे, तो अहंकार सोडून दे म्हणजे तुझं कल्याण होईल. हे सगळं कथानक भगवान परशुराम या दुर्योधनाला सांगत आहे. भगवान परशुराम त्या दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना ज्या राजाबरोबर एकानं युद्ध केलं त्याचं नाव होतं नर. त्या नरानं त्या राजाची ही अवस्था केली. नारायण उठला असता तर काय झालं असतं? नरानच त्याच्याबरोबर युद्ध केलं ते त्याला चिंता आलेलं नाही. नारायण तर उठलाच नव्हता. नारायण उठला असता तर काय झालं असतं?
तेव्हा भगवान परशुराम त्या दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, आज अर्जुन हा नर आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे नारायण आहे. जोपर्यंत अर्जुनानं गांडीव धनुष्याला हात घातला नाही, ते धनुष्य हातात घेतलं नाही आणि ते धनुष्य बाण घेऊन जोपर्यंत अर्जुन आपल्या रथामध्ये आरूढ झाला नाही, तोपर्यंत हे युद्ध थांबाव. भगवान श्रीकृष्ण जोपर्यंत अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करण्यासाठी त्या रथात बसले नाही, तोपर्यंत तू त्या पांडवांच्या बरोबर मैत्रीचा तह कर. अरे तुझे भाऊ आहेत ते, कसला अहंकार घालायचा? अहंकार सोडून दे. आणि जर तुला युद्ध टाळायचं असेल, तुम्हा सगळ्यांचं अकाली मरण टाळायचं असेल, तर हीच संधी आहे धर्मराजांच्या बरोबर भावाचं नातं जागव. पण असं आहे, अहंकार हा एवढा भयानक असतो, परंतु आत असतो बरं का. बाहेर असतात तर त्याला कदाचित आपल्याला माहिती करता आलं असतं, पण हे जे काम क्रोध इत्यादी हे चढविकू आहेत ना, थोडे आत आहे. ते आत असल्यामुळे त्यांच्यावरती विजय मिळवणे फार अवघड असतं, अशक्य नसतं. सगळ्या संतांनी यांच्याचवरती विजय मिळवलेला, म्हणजे प्रत्यक्ष शत्रूवरती विजय मिळवण्यापेक्षा सुद्धा या अहंकारासकट कामक्रोधांच्या वरती विजय मिळवणं फार अवघड असतं. आणि असा हा विजय जेव्हा आपल्याला मिळवता येऊ शकतो, तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थानं जे आपल्याला हवं असणारं सुख आहे ते मिळत असतं. यावत्या स्वस्य संपंथः अहंकारेण दुरात्मना तावन न लेश मात्रापि मुक्ती वार्ता विलक्षणा. जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलंय की जोपर्यंत अहंकार शिल्लक आहे, तोपर्यंत मनुष्याला शांती मिळणार नाही, समाधान मिळणार नाही, संतोष मिळणार नाही. जे असेल त्यात सुख माना. देवीने अनंते तैसेची राहावे, किती असो द्यावे समाधान. भगवान परशुरामाने याप्रमाणे त्या दुर्योधनाला सांगितलं, पण त्या दुर्योधनानं ऐकलं नाही. शेवटी भगवान याची त्यासाठी फळाचं ये करणे असं म्हणून भगवान परशुरामी तिथून निघून गेले. आणि शेवटी परिणाम काय झाला तो आपल्याला माहित आहे. दुर्योधनासह 100 पांडव मारले गेले. 18 अक्षौहिणी सैन्यापैकी फक्त 7 उरले. 18 अक्षौहिणी सैन्यापैकी फक्त 7 माणसं जिवंत राहिले त्या युद्धामध्ये. पण ते सगळे विनाश पावले. हे का झालं? केवळ अहंकार आहे. आता आपण आपला जर विचार केला, आपण आपल्याजवळ अहंकार करण्याचं खरं म्हणजे काहीच नाही, तरीही जर आपल्याला अहंकार झाला असेल तर आपल्याला फार अंतर्मुख व्हायला हवं. आपण आपला शोध घ्यायला हवा. मी सुरुवातीला एक वाक्य आपल्याला सांगितलं की दुसऱ्यावरती जगावरती प्रेम करण्यापेक्षा अगोदर स्वतःवरती आपल्याला प्रेम करता आलं पाहिजे. सतरती सतरती लोकांश तारय. संतांच्या जीवनाची गोष्ट काय आहे? अगोदर ते स्वतःला तारतात आणि मग ते जगाला तारतात. स्वतः तरुणी विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा उपदेश त्या मुक्ताबाईनं ज्ञानोबांना केला. स्वतःचा उद्धार झाल्याशिवाय दुसऱ्याचा उद्धार करता येत नाही. तुका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. तेव्हा हा जो भगवंतानं केलेला उपदेश आहे, हा तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांच्यासाठी आहे. जीवनामध्ये खरंच आपल्याला आपल्या मनुष्याच्या जीवनाचं सार्थक करायचं असेल, 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं. मनुष्य म्हणून जर आपल्याला प्रामाणिकपणानं जगायचं असेल तर कोणत्याही प्रकारचं व्यसन नसावं. म्हणजे मी तर अगदी शेवटच्या टोकाला जाऊन म्हणेन की चहाचं सुद्धा व्यसन नसावं. मनुष्याला चहाचं सुद्धा व्यसन नसावं. निर्व्यसनी मनुष्य तेव्हाच म्हटला जाईल की ज्याला चहाचं व्यसन नाही. पण आता कसं आहे, कदाचित चहा न घेणारा मी एकटाच असून इथे,
आणि बहुतेक सगळे चहा घेणारे असेल तर मी एकटा पडेल. त्यामुळं त्यातल्या त्यात सवलत द्यायची झाली तर ठीक आहे, तुम्हाला त्याच्यावरून अडत असेल, काहीच अडतं बरं का. एका विशिष्ट वेळेला त्यांना चहा मिळाला नाही तर लगेच त्यांचं दुःख दुखायला लागतं. इतके आपण त्या चहा नावाच्या व्यसनाच्या अधीन झालो आहे. कोणत्याही गोष्टीमुळे अडतं असं जेव्हा आपल्या लक्षात येतो तेव्हा ते अडता कामा नये, इथून आपल्याला सुरुवात करावी लागते. आपलं अडलं केव्हा पाहिजे? परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय अडलं पाहिजे. आपल्याला नामाचं व्यसन लागलं पाहिजे, ते लागतच नाही. त्याला इमानदारीनं सांगा, असं कधी आपल्या जीवनात झालं का? हा जग झालाच नाही आणि तो बेचैन झाला आणि त्यानं जाहीर केलं की आज माझ्याकडून जप झाला नाही, मी आज जेवणार नाही. असं कधी घडलंय का? असं ज्या दिवशी घडेल तो आपल्या जीवनाचा दिवस महत्वाचा असेल. परमेश्वराच्या नामापासून आपल्याला बेचैन घातलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर परमेश्वराशिवाय, परमेश्वरापेक्षा सुद्धा परमेश्वराचं नामस्मरण ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. या युगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाचं वेड लागलं पाहिजे, वेड लागलं पाहिजे, अडलं पाहिजे. कुंडलेकर महाराज सांगायचे की आपल्याला फक्त नामाचाच आधार आहे, नाम नसेल तर आपण निराधार आहोत. असं ज्या दिवशी प्रत्येकाला वाटेल आणि त्याप्रमाणे जर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये जगला तर हीच रामराज्याची सुरुवात असते. रामराज्य केव्हा येतं? राम येतो केव्हा? नामस्मरण घेतलं जातं तेव्हा तो येतो. द्रौपदीनं तेव्हा तिच्या वस्त्राला हात घातला गेला तेव्हा तिनं पहिल्यांदा परमेश्वराला हात नाही घालली. तिनं पहिल्यांदा भीष्मांच्याकडे बघितलं, द्रोणाचार्यांच्याकडे बघितलं. त्याच्याही अगोदर तिनं आपल्या पांडवांच्याकडे बघितलं. असहाय्य झालेली ती द्रौपदी सामान्य गोष्ट आहे का? पतिव्रता असणारी ती एकेकाळची सम्राट ती आणि तिच्या वस्त्राला हात घातल्याच्या दुःशासनानं काय झालं असेल त्या द्रौपदीचं? ती अगतिक झाली. तर पांडवांच्याकडे बघितलं, पांडवांनी मान खाली घातली. भीष्म द्रोणांच्याकडे बघितलं, त्या दोघांनी मान वळवली. तिला धक्का बसला. या क्षणी मला पती सोडवायला तयार पाहिजे, या क्षणी माझ्या सासऱ्यांच्या वयाचे असणे ही दोन माणसं मला सोडवायला तयार नाहीये. शेवटी तिने विचार केला आता आपल्यालाच काहीतरी प्रतिकार केला पाहिजे आणि म्हणून ती त्याच्या हातात ती वस्त्राची घरी ओढून घ्यायचा प्रयत्न करू लागली, पण ते काही जमेना. हातानं प्रयत्न केला, दातानं प्रयत्न केला, कोणत्याही प्रकारानं त्या दुःशासनापासून ती स्वतःला वाचवू शकली नाही. आणि शेवटी तिला आठवलं की आता मला भगवंत वाचून कुणाचाही आधार नाही. आणि मग तिनं परमेश्वराला हात मारली, गोविंद द्वारका वासी, गोविंद द्वारका वासी. म्हणजे तिनं पहिल्यांदा देवाला हात मारली नाही, शेवटी हात मारली, पण भगवान शेवटी आले. तिनं अशा पद्धतीने हात मारली होती, कळवळून हात मारलेली होती. आता तुझ्याशिवाय मला कोणीही सोडवणार नाही. तू जर आराम नाही तर मला मरणावाचून तुझं गत्यंतर नाही. त्या क्षणी भगवंतांनी अमरावतार धारण केला, वस्त्रावतार धारण केला आणि द्रौपदीच्या अप्रूचं रक्षण झालं, द्रौपदीच्या लज्जेचं रक्षण झालं. भगवंतांनी द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी ज्या क्षणी त्या दुष्टासनानं तुझ्या वस्त्राला स्पर्श केला तेव्हाच मी तिथं होतो, पण तुला माझा बोलणं असं वाटलंच नाही. तुला जास्त विश्वास वाटला त्या पांडवांच्या वरती, ते नाहीत पण तुला ते भीष्म दोन महत्वाचे वाटले. त्यानंतर सुद्धा तू माझ्याकडे बघायला तयार नाही. तुला तुझ्यावरती जास्त विश्वास वाटला, पण तेव्हा तूच हरवलीस. शेवटी मला तू हात मारलीस.
पहिल्यांदाच बोलावलं असतं तर पहिल्यांदा त्या क्षणी मी तिथंच होतो. परमेश्वराला हात मारण्यासाठी कुठं जावं लागत नाही हो. तो तुमच्या आमच्या हृदयातच आहे ना. हृदयेर तुझं पुस्तक आपल्याला द्रौपदी व्हायला हवं. म्हणजे द्रौपदी व्हायला हवं या शब्दाचा अर्थ काय? शेवटच्या क्षणी तिनं जी उत्कटता दाखवली, ती उत्कटता जेव्हा नामस्मरण करताना आपल्या ठिकाणी प्रगट होईल ना, तेव्हा मग 13 कोटी नामस्मरणाची गरज भासत नाही. आणि ती उत्कटता नसेल तर 13 कोटी होऊनही दर्शन घडेलच असं नाही. शेवटी भगवंताला तुम्ही काय करताय, किती करताय हे महत्वाचं नाही, कसं करताय हे महत्वाचं आहे. तुम्ही त्याला किती उत्कटने न बोलावताय, तुम्ही त्या परमेश्वराच्या दर्शनासाठी किती तडफडताय ते महत्वाचं आहे. या कलियुगामध्ये, या युगामध्ये आजही आपल्याला साक्षात भगवान भेटू शकतो, पण त्याला त्या दृष्टीनं त्याचं नामस्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. भगवान श्रीकृष्ण, भगवान रामचंद्र, भगवान परशुराम हे सगळे एकाच तत्वाचे आविष्कार आहेत. आज परशुराम जयंती म्हणून आज परशुरामांचं महत्व सगळे एकच आहे. या सगळ्या एकतेतून ज्या योगानं या परमेश्वराची आपल्याला प्राप्ती होईल ती उपासना आपण करावी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करावं. मनुष्यानां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्त्वतः. या मार्गाला जाणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे. सगळे शब्दस्पर्श रूप रसगंध याच मार्गाने जात असतात. सगळ्यांनाच परमार्थ मार्ग जवळचा वाटत नाही. आणि जे लोक जातात त्या सगळ्यांनाच परमेश्वर मिळतो असं नाही. तर त्या परमेश्वराकडे जाणारे अनेक प्रकारचे भक्त आहेत. त्याच्यामध्ये भगवंतांनी 4 प्रकारचे भक्त गीतेत सांगितलेले आहेत. आर्तो जिज्ञासु अर्थात ही ज्ञानीचे भरतर्षभ. काही अर्थ असतात, काही जिज्ञासू असतात, काही ज्ञानी असतात. आपण कोणते आहोत हे आपण ठरवायचं. आपण त्या परमेश्वराला कळवळून हाक मारणे स्वतः आपल्या हाकेला हो दिल्या वाचून राहणार नाही. तेव्हा या प्रवचनाचं सार जर आपण लक्षात घेतलं तर एकच आहे की त्या परमेश्वराला सर्वसार्पण बुद्धीनं शरण जाणं. सर्वात शेवटचा उपदेशाचा श्लोक जर भगवंताच्या गीतेतला कोणता असेल तर तो सर्व धर्मान परित्यज्य तामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. सर्वसार्पण बुद्धीने तू मला शरण ये, मी तुला सगळ्या पापातून मुक्त करीन असं भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे. त्या आश्वासनावरती विश्वास ठेवून आपण त्या भगवंताला शरण जाऊया. काल आणि आज या ठिकाणी आदरणीय ब्रह्मवृंदाने ज्या पद्धतीनं, ज्या भावनेनं, ज्या पावित्र्यानं भगवान परशुरामांची आराधना वेदमंत्रांच्या माध्यमातून केली आणि त्यामुळं या स्वामींच्या घरामध्ये एक दैवी वातावरण प्रकट झालं. आणि या प्रकट झालेल्या या दैवी वातावरणाचा आपण सगळ्यांनी अनुभव घेतला आणि याच वातावरणाचा अनुभव आपल्याला कायमचा यावा आणि आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं यासाठी आपण भगवान परशुरामांच्या जवळ, भगवान सद्गुरू गजानन महाराजांच्या जवळ, स्वामी समर्थांच्या जवळ प्रार्थना करूया की त्यांनी आपल्याला उत्कटतेनं नामस्मरण करण्याची शक्ती द्यावी आणि आपण ते नामस्मरण करावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करावं. तेवढंच आपण प्रार्थना करूया आणि आपली आजची सेवा आपण करूया. क्षणभर थोडंसं भजन करावं. रघुपती भार्गव माझा राम जामदग्न कुलभूषण राम. रघुपती भार्गव माझा राम जामदग्न कुलभूषण राम. नको मला नाशिवंत धाम, नको मला नाशिवंत दाम, वदनी असो ते मंगल नाम. नको मला नाशिवंत दाम, वदनी असो ते मंगल नाम. भगवती भार्गव माझा राम जामदग्न कुलभूषण राम. रघुपती भार्गव
माझा राम श्याम सगण्य पुर भूषण राम देवदेवेश्वर भगवान परशुराम महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय यज्ञ नारायण भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ